भाजप विधिमंडळ गटनेता निवडीसाठी निरीक्षकांची नावं आज दुपारी जाहीर होणार आहे। तर भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या होण्याची शक्यता आहे। उद्या सकाळी निरीक्षक मुंबईला जाणार अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली अतिशय मोठी बातमी आपण बघतोय। सत्ता स्थापनेआधीच्या या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसतायत। तर विधिमंडळ गटनेता निवडीसाठी निरीक्षकांची आज दुपारी नावं सुद्धा जाहीर केली जाणार आहेत। तर भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या होण्याची शक्यता आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण बघतोय गटनेता ठरणार आहे आणि त्यासाठीचे जे निरीक्षक आहे त्यांची बैठक सुद्धा अतिशय महत्त्वाची असेल। नेमकं काय घडू शकतं सविस्तर? आज सेजल 5 तारखेला खरं तर महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा जो आहे तो होणार आहे। मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचाच होईल यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवण्यासाठी गटनेत्यांची जी आहे ती बैठक बोलावली गेलेली आहे। प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तर 5 तारखेला जरी मुख्यमंत्री पदाचे शपथविधी सोहळा होणार असला तरी उद्या गटनेत्यांची जी आहे ती बैठक मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीकडनं आज निरीक्षकांची नावं जी आहेत ती जाहीर केली जाणार आहेत। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार आज दुपारी 4 वाजता 3 निरीक्षकांची नावं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जाहीर केली जातील आणि ते निरीक्षक जे आहेत ते आज किंवा उद्या सकाळी मुंबईमध्ये जातील। मुंबईमध्ये गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदारांची बैठक घेऊन त्या ठिकाणी एकमतानं गटनेता जो आहे तो निवडला जाईल। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचा गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील अशा पद्धतीची देखील माहिती जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र उद्या होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये त्या नावावरती अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे की भारतीय जनता पार्टीकडून एकंदरीत आता अधिकृत घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। भाजपचे निरीक्षक उद्या मुंबईमध्ये येणार असल्याची मोठी बातमी आपण बघतोय।